तर आपण आमचे प्रतिनिधी संजय गर्दे यांच्याकडून अपडेट जाणून घेतच आहोत। सध्या आपण दृश्य मलाड पश्चिम येथील मालवणी परिसरात पाहतो। या ठिकाणी काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात आज भाजपचे युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। असलम शेख यांच्या कार्यालयावर हे युवा मोर्चाचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। मात्र त्यांच्या कार्यालयापर्यंत अद्याप पोहोचलेलं नाहीये। मध्यस्थी करून पोलिसांनी मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र भाजपचे कार्यकर्ते काही मागे हे आंदोलन घेण्यासाठी तयार नाही आहेत। या आंदोलनाला सध्या तीव्र स्वरूप पाहायला मिळते। आपल्या आंदोलनाचं या ठिकाणी आता अनेक कार्यकर्ते जमा झालेले आहेत। तसंच पोलिसांकडून देखील बाचाबाची झाली। पोलिसांकडून या आंदोलन करताना थांबवण्याची विनंती केलेली आहे। मात्र आंदोलनकर्ते मात्र आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। तर काही आंदोलनकर्त्यांनी आपल्या हातातील बॅनर्स देखील या ठिकाणी जाळलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो। सध्या आपण पाहतोय मलाड पश्चिम येथील ही दृश्य आहेत। या ठिकाणी काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात भाजपचे युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर भाजपचे कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे पोलिसांची दमछाक होतीये या आंदोलनाला शांत करण्यासाठी। मात्र आपण पाहतोय की असलम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा ही मागणी घेऊन भाजपचे युवा मोर्चाकडे या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। असलम शेख यांच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे। शिवाय मंत्री लोढांविरोधात जे विधान केलेलं होतं त्यावरूनही भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मालवणी परिसरात पोलिसांचा सध्या मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आंदोलनकर्त्यांकडून मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या आंदोलनाला शांत करण्यासाठी आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलीस मध्यस्थी करतायत। मात्र आंदोलनकर्ते काही शांत होण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे आता पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत। कारण या ठिकाणी आता अनेक कार्यकर्त्यांनी जाळपोळ देखील केलेली आहे। काही बॅनर्स त्यांचे जाळलेले आहेत। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। म्हणूनच पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे। असलम शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचं जोरदार आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत। तर आता पोलिसांकडून काही आंदोलनकर्त्यांची धरपकड झालेली आहे। मलाड मालवणीतील फायर ब्रिगेड समोर हे आंदोलन सुरू आहे। अगदी यापासून असलम शेख यांचं कार्यालय अगदी जवळ आहे। एक आंदोलन असलम शेख यांच्या कार्यालयाजवळ पोहोचू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मंत्री लोढांविरोधात देखील काँग्रेसने आरोप केलेले होते त्याविरोधातही भाजप आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मंत्री लोढांविरोधात जे विधान केलेलं होतं त्यामुळे आता भाजप आक्रमक झालेली आहे। मलाड आमचे प्रतिनिधी संजय गर्दे यांच्याकडून अधिक अपडेट जाणूया। संजय, आता पोलिसांकडून काही आंदोलनकर्त्यांची धरपकड व्हायला सुरुवात झालेली आहे। सध्या तिथलं वातावरण काय आहे? आता कार्यकर्त्यांना जे आहे ते मालवणी पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी आशिष शेलार असेल, तेजिंदर तिवाना असेल किंवा त्यासोबतच इतर मोर्चाचे कार्यकर्ते त्यांना सर्वांनाच मुंबई पोलिसांकडून आता गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे, ताब्यात घेतले। या ठिकाणी आता मोठ्या संख्येने कार्यकर्ते घोषणाबाजी देखील करताना पाहायला मिळतात। पोलिसांकडून जे आहे ते जमावाला रोखण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे। मात्र आंदोलक आता जे आहेत मालवणी परिसरामध्ये भाजप आक्रमण झालेली आहे। काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। तर
तर दोन दृश्य आपण पाहतोय, ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी काही आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना आता थेट मालवणी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येणार आहे। ही दृश्य मलाडमध्ये आहे। या ठिकाणी भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। असलम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा या मागणीसाठी भाजप आक्रमक झालेली आहे। असलम शेख यांच्या कार्यालयाच्या अगदी जवळ युवा मोर्चाचे आंदोलन सुरू आहे। मलाडमधील अग्निशमन दलाचे जे केंद्र आहे त्या समोरच हे आंदोलन